आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एफडीएनच्या अधिकाऱ्यावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला। एवढंच नाही तर त्यांना हाना मारा, यांना गोळ्या घाला अशा धमक्या देखील देण्यात आल्या आणि हे घडलंय छत्रपती संभाजीनगर मधल्या गंगापूर तालुक्यातील रहीमपूरमध्ये। त्याचं झालं असं 8 जूनच्या मध्यरात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की रहीमपूर परिसरामध्ये एक अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा असणारा एक टेम्पो आहे आणि त्यानुसार तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त असणारे विवेक पाटील आणि अन्न सुरक्षा अधिकारी असणाऱ्या प्रज्ञा सुरसे यांच्या टीमनं घटनास्थळी धाव केली आणि त्या ठिकाणी त्यांनी झाडजती घेतली असतानाच काही युवक हे बुलेटवर त्यांचा पाठलाग करत होते। त्यांना संशय येत होता आणि त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात देखील आलं, परंतु पोलीस येण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी 4 चाक्यांच्या गाड्या आल्या आणि तिथून काही लोक बाहेर निघली आणि त्या लोकांनी या एफडीएनच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या, त्यांना गोळ्या घाला, मारा, एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं महिला अधिकारी असणाऱ्या प्रज्ञा सुरसे या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना त्यांच्यावर देखील गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर संपूर्णपणे गोंधळ माजला आणि या गोंधळामध्ये त्यांनी गुटख्याचा तो टेम्पो पळवून नेला आणि यानंतर एफडीएचे अधिकारी पोहोचले वाळूच्या पोलीस स्टेशनमध्ये। तिथं त्यांनी संबंधितावर गुन्हे नोंद केले आणि यानंतर पोलिसांनी काही संशयितांना देखील ताब्यात घेतला आहे आणि आणखीन आरोपींचा शोध घेत आहेत। पण हे सगळं घडत असताना जेव्हा अन्न भेसळीची कारवाई होते आणि गुटखा माफियावर जेव्हा धाडी पडतात असं होत असताना त्या जर अधिकाऱ्यांवरच जर गाड्या घातली जात असतील, त्यांना जर मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील तर सामान्य नागरिकांचं काय? जर एक आयुक्त तुकाराम मुंढे या सगळ्यांच्या विरोधात उभा राहून लढा देत असतील, अशा वेळी त्यांना देखील धमक्या येत असताना एका तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे का? कमेंट करून नक्की व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।